मंत्रिपद जाऊन 4.5 महिने लोटल्यानंतर देखील धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाहीये। त्यामुळे मुंडेंवरच्या दंडाची रक्कम 42 लाख इतकी झाली आहे। एकीकडे धनंजय मुंडे बंगला सोडण्यास तयार नसल्याने मंत्री छगन भुजबळ गृहप्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत। या मुद्द्यावरून विरोधकांनी देखील धनंजय मुंडे यांना घेरलेला आहे। पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट। एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करू? धनंजय मुंडेंनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे। बीड मधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर झालेल्या आरोपांवरून तत्कालीन अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला। मंत्रीपद जाऊन 4.5 महिने झाले तरी धनंजय मुंडेंना त्यांचा सरकारी बंगला सातपुडा काही सोडवत नाहीये। 4 महिन्यांपासून हा बंगला न सोडल्यानं त्यांना 42 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे। धनंजय मुंडेंना बंगला सोडवत नसल्यानं नव्यानं अन्न व नागरी पुरवठा मंत्री झालेल्या छगन भुजबळांचा सातपुड्यातील गृहप्रवेश मात्र अद्यापही प्रतीक्षेत आहे। सातपुडा बंगल्याचं क्षेत्रफळ 4674 चौरस फूट आहे। मंत्रीपद गेल्यावर 15 दिवसामध्ये शासकीय बंगला रिकामा करण्याचा नियम आहे। बंगला रिकामा न केल्यास महिन्याला 200 रुपये प्रति चौरस फूट दंड आकारला जातो। मुंडेंना एका महिन्यासाठी 9,33,000चा दंड आकारण्यात येणार आहे। आता मुंडेंच्या दंडाची रक्कम 42 लाखांच्या घरात गेली आहे। दंड माफ करण्याचा मुख्यमंत्र्यांना विशेषाधिकार आहे। त्यामुळे आता मुख्यमंत्री मुंडेंचा दंड माफ करणार का याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे। धनंजय मुंडेंनी सरकारी बंगल्यामध्ये अजूनही थांबण्याला आजारपण आणि मुलीच्या शिक्षणाचं कारण दिले। धनंजय मुंडेंनी निवासस्थान रिक्त करण्यासाठी मुदतवाढही मागितली आहे। मात्र यामुळे भुजबळांचा गृहप्रवेश मात्र लांबत चाललाय। यावर छगन भुजबळांनी सावध प्रतिक्रिया दिली आहे। तर धनंजय मुंडेंकडून मुख्यमंत्र्यांनी दंड वसूल करावाच अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। राहायला जावं म्हटल्यानंतर जेव्हा पाहिलं जर एखादं घर खाली असेल तर आपण राहायला जाऊ आणि तिथे जर कोणी राहत असेल तर आपण त्यांना कसं काय करू? आणि त्याच्यामध्ये ते आमचे सहकारी आहे। मी अजून त्यांना एक शब्दाने सुद्धा याबद्दल बोललेलो नाही। आता ते स्वतः मुख्यमंत्री आणि इतर मंडळी त्याच्यावर काय चर्चा करतील, काय निर्णय घेतील। कुठलाही स्वाभिमानी माणूस जर असता तर त्यांनी एक 2 बेडरूम किचनचं घर विकत नसेल तर त्यांनी भाड्यावर घेऊन ते राहिले असते। पण शासकीय बंगला न सोडणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यांच्यावर आज तगायत 42 नाही तर 46 लाखाचा तब्बल दंड बसतो आणि ते माफ करण्याचे अधिकार जे मुख्यमंत्र्यांना आहेत तो माफ करण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद म्हणा, विनंती म्हणा मी मुख्यमंत्र्यांना करते। त्यांनी हा दंड 1 रुपया सुद्धा माफ केला नाही पाहिजे। त्यांच्याकडनं दंड वसूल करून 4 दिवसाच्या आत त्यांनी ही जागा खाली करून त्यांचं निवासस्थान इथून हलवलं पाहिजे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बंगल्या संदर्भातील निर्णय घेतील असं महसूल मंत्री बावनकुळेंनी म्हटलंय। तर अनेक नेते मुंडेंचे मित्र असल्यानं ते अजूनही बंगल्यात असल्याचा टोला आमदार रोहित पवारांनी लगावलाय। काही धनंजय मुंडेंनी बंगला सोडला किंवा नाही सोडला याचा निर्णय अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते करतात। शेवटी अजितदादा निर्णय करतील आणि मग माननीय मुख्यमंत्री त्यावर शिक्कामोर्तब करतील। मग धनंजय मुंडेंचे अनेक मोठे नेते हे मित्र असावेत। काही भाजपमध्ये आहेत, काही दादा तर त्यांचे मोठे नेते आहेत, त्यांच्या पक्षातले आहेत। कुठेतरी दबाव तिथं असावा। मला असं वाटतं की तिथं जो नवीन कोणी पदाधिकारी नाहीतर नेता असेल त्यांना तिथं राहण्याची संधी दिली गेली पाहिजे। पण आता शेवटी सरकार त्यांचं आहे, त्या बाबतीत ते काय करतात बघावं लागेल। गेल्या 4 महिन्यांपासून मुंडे सातपुडा बंगल्यामध्ये वास्तव्य करतायत। भुजबळांना जरी बंगल्यामध्ये जाण्याची घाई दिसत नसली तरी विरोधकांनी मात्र यावरून टीकेची झोड उठवली आहे। आता धनंजय मुंडे कधी बंगला रिकामा करणार याकडे भुजबळांचं कमी पण विरोधकांचं अधिक लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।